जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट योग्य कंपनी निवडण्यासाठी ॲनालिसिस करीत असतो तेव्हा त्या कंपनीचा प्रॉफिट लॉस रिपोर्ट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट अशा अनेक गोष्टी तपासतो. परंतु या सर्व गोष्टी तपासण्यापूर्वी आपणास काही बेसिक गोष्टी माहीत असणे फार गरजेचे आहे. जसे की इक्विटी, असेट्स व लायबिलिटीज. इक्विटी, असेट्स आणि लायबिलिटीज बाबत जर आपणास माहिती नसेल तर प्रॉफिट लॉस रिपोर्ट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट यासारख्या गोष्टी तपासून काहीही उपयोग होणार नाही. म्हणून या भागात आपण इक्विटी, असेट्स आणि लायबिलिटीज बाबत माहिती घेणार आहोत. कुठलीही कंपनी उभी करण्यासाठी भांडवल लागते. हे भांडवल कंपनीचे मालक म्हणजे प्रमोटर्स यांच्या स्वतःकडील इन्व्हेस्टमेंट स्वरूपात इतरांकडून तसेच कर्ज स्वरूपात बँकेकडून घेऊन उभे केले जाते. कंपनीचे प्रमोटर्स आणि इन्व्हेस्टर्सच्या उभे राहिलेल्या भांडवल म्हणजे इक्विटी होय. तर कर्ज स्वरूपात बँकेकडून घेतलेले भांडवल म्हणजे लायबिलिटीज होय. उदाहरणार्थ अंबिका कंपनी उभी करण्यासाठी सुरुवातीला 10 लाख रुपयांचे भांडवल लागले. त्यासाठी कंपनीचे मालक प्रमोटर राकेश भाई यांनी स्वतःकडील 3 लाख रुपये तसेच त्यांचा मित्र भावेश याच्याकडून 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतले. यातील राकेश भाईंचे 3 लाख आणि मित्र भावेशकडून घेतलेले 2 लाख असे 5 लाख झाले मूळ भांडवल. त्यास इक्विटी असे म्हणतात. या इक्विटीमध्ये इक्विटी शेअर्स म्हणजे कॉमन स्टॉक्स आणि प्रिफरन्स शेअर्स असे 2 भाग असतात. मूळ मालक राकेश भाईंचे 3 लाख भांडवल म्हणजे इक्विटी शेअर्स, तर मित्र भावेश यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले 2 लाख भांडवल म्हणजे प्रिफरन्स शेअर्स होय. जेव्हा कंपनीला फायदा म्हणजे प्रॉफिट होतो तेव्हा त्या प्रॉफिटचा हिस्सा पहिल्यांदा प्रिफरन्स शेअर्स होल्डर्सला दिला जातो, म्हणजे कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या मित्र भावेश यांना दिला जातो. नंतर राकेश भाईंनी उरलेले 5 लाख रुपये भांडवल बँकेकडून कर्ज काढून उभे केले. हे 5 लाख भांडवल म्हणजे लायबिलिटीज होय. अशा पद्धतीने मूळ मालक राकेश भाई यांचे 3 लाख, मित्र भावेश यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेले 2 लाख आणि बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेले 5 लाख असे एकूण 10 लाख रुपये हे कंपनी उभी करण्यासाठी भांडवल म्हणून जमा झाले. आता हे जे 10 लाख रुपये एकूण भांडवल आहे त्यामध्ये कंपनीने 3 लाखांची जागा, 2 लाखांची बिल्डिंग, 3 लाखांची मशिनरी, इक्विपमेंट्स, पेटंट्स, ट्रेडमार्क्स 1 लाख आणि बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट 1 लाख ही सर्व 10 लाख व्हॅल्यू झाली कंपनीची मालमत्ता म्हणजे असेट्स होय. असेट्स म्हणजे कंपनीचे रिसिवेबल्स, कंपनीला ज्या गोष्टींपासून रेव्हेन्यू मिळतो, कॅश उभी राहते. असेट्स शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म असतात. असेट्स असे रिसोर्सेस असतात की त्यापासून कंपनीचे खर्च म्हणजे एक्सपेन्सेस कमी होतात व नफा म्हणजे प्रॉफिट वाढतो, ज्यामुळे कंपनीची बॅलन्स शीट व कॅश फ्लो स्टेटमेंट भक्कम राहते. असेट्स बरेच प्रकारचे असले तरी मुख्यतः 3 प्रकारच्या कॅटेगरीत विभागली जाते. पहिली कॅटेगरी म्हणजे कन्व्हर्टेबिलिटी, ज्यामध्ये करंट असेट्स आणि फिक्स्ड असेट्स येतात. दुसरी कॅटेगरी फिजिकल एक्झिस्टन्स होय, ज्यामध्ये टँजिबल असेट्स आणि इनटँजिबल असेट्स येतात. तर तिसरी कॅटेगरी आहे पर्पज असेट्स, ज्यामध्ये ऑपरेटिंग असेट्स आणि नॉन ऑपरेटिंग असेट्स येतात. पहिल्या कन्व्हर्टेबिलिटी असेट्स मधील करंट असेट म्हणजे शॉर्ट टर्म असेट्स होय, ज्यांना लगेच कॅशमध्ये कन्वर्ट करून कंपनी पैसे उभे करू शकते, साधारण 1 वर्षाच्या आत. जसे की स्टॉक्स, सिक्युरिटीज, इन्व्हेंटरीज, अकाउंट रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे वगैरे. कन्व्हर्टेबिलिटी असेट्समधील दुसरा प्रकार फिक्स्ड असेट होय. ह्यामध्ये लॉंग टर्म असेट्स येतात. हे लगेच कॅशमध्ये कन्वर्ट करता येत नाहीत. 1 वर्षानंतरच यामधून कॅश उभी करता येते, जसे की पेटंट्स, ट्रेडमार्क्स, जमीन, बिल्डिंग, मशिनरी, इक्विपमेंट्स वगैरे वगैरे. दुसऱ्या फिजिकल एक्झिस्टन्स असेट्समधील टँजिबल असेट्स म्हणजे ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, जसे की जमीन, बिल्डिंग, मशिनरी, इक्विपमेंट्स वगैरे वगैरे. तर इनटँजिबल असेट्स म्हणजे ज्यांना स्पर्श करू शकत नाही पण त्यांची एक व्हॅल्यू असते, त्यांना विकून कंपनी कॅश उभी करू शकते, जसे की पेटंट्स, ट्रेडमार्क्स, कॉपीराइट्स, परमिट्स वगैरे वगैरे. तिसऱ्या पर्पज असेट्समधील ऑपरेटिंग असेट्स कंपनीच्या प्रॉडक्ट संबंधित आहेत,
ज्यापासून कंपनीला थेट उत्पन्न मिळते. जसे की कंपनी ज्या मशीनद्वारे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते, जे प्रॉडक्ट विकल्यानंतर कंपनीला थेट रेव्हेन्यू जनरेट होतो व कॅश उभी राहते. म्हणून ती मशिनरी म्हणजे कंपनीची ऑपरेटिंग ॲसेट्स होय. नॉन ऑपरेटिंग ॲसेट्स यांचा कंपनीच्या प्रॉडक्टशी काही संबंध नसला तर यापासून इतर प्रकारचे रेव्हेन्यू मात्र जनरेट होत असतात. जसे की कंपनीची बँकेमध्ये असलेली फिक्स्ड डिपॉझिट्स, ज्यापासून कंपनीला व्याजरूपी कॅश उभी राहते. हे झाले असेट्स. आता लायबिलिटीज काय आहे ते बघूया. लायबिलिटीज म्हणजे कंपनीचे पेएबल्स, कंपनीने बिझनेस चालवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने घेतलेली कर्जरूपी कॅश होय. लायबिलिटीजवरून आपणास हे कळतं की कंपनीने बिझनेस चालवण्यासाठी बाहेरून किती कॅश घेतलेली आहे व कंपनीवर किती कर्ज आहे. लायबिलिटीजचेही वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु मुख्यतः लायबिलिटीज 3 प्रकारे विभागली जाते: करंट लायबिलिटीज, नॉन करंट लायबिलिटीज आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज होय. करंट लायबिलिटी म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटीज होय, ज्या 1 वर्षाच्या आत कंपनीला परत करावयाच्या आहेत. जसे की क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट्स, शॉर्ट टर्म आउटस्टँडिंग बिल्स वगैरे वगैरे. नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे लॉंग टर्म लायबिलिटीज होय, म्हणजे ज्यांना 1 वर्षात परत करण्याची गरज नाही. जसे की लॉंग टर्म लोन, डिबेंचर्स, बॉन्ड्स पेएबल्स वगैरे वगैरे. कॉन्टिंजंट लायबिलिटीज ही शक्यतो असेलच असे नाही, परंतु कंपनी भविष्याची तरतूद म्हणून तिची तयारी ठेवते. जसे की कंपनीला काही कारणास्तव भविष्यात एखादी मोठी पेनॉल्टी द्यावी लागली तर त्या पैशाची तरतूद म्हणून कंपनी जे पैसे साठविते त्यास कॉन्टिंजंट लायबिलिटीज असे म्हणतात. आता आपण इक्विटी, असेट्स आणि लायबिलिटीज संबंधित काही फॉर्म्युले समजून घेऊया. इक्विटी बरोबर असेट्स मायनस लायबिलिटीज म्हणजे अंबिका कंपनीची एकूण असेट्स 10 लाख मायनस लायबिलिटीज 5 लाख तर इक्विटी आली 5 लाख. असेट्स बरोबर इक्विटी प्लस लायबिलिटीज म्हणजे अंबिका कंपनीची इक्विटी 5 लाख प्लस लायबिलिटीज 5 लाख तर असेट्स आली 10 लाख. लायबिलिटीज बरोबर असेट्स मायनस इक्विटी म्हणजे अंबिका कंपनीची एकूण असेट्स 10 लाख मायनस इक्विटी 5 लाख तर लायबिलिटीज आली 5 लाख. येथे 10 लाख असेट्समध्ये भलेही 5 लाख लायबिलिटीज असली तरी ती कंपनीच्या मालकीची असते. यातील जमीन, बिल्डिंग, मशिनरी यापासून कंपनीला रेव्हेन्यू जनरेट होत असतो. त्या रेव्हेन्यूमधून कंपनी हळूहळू लायबिलिटीज कमी करीत असते. त्यामुळे लायबिलिटीजमधून जरी कंपनीने वस्तू खरेदी केली असेल तरी त्या कंपनीच्या असेट्सच असतात. असेट्सवर लायबिलिटीजवरून कंपनीची संपूर्ण फायनान्शियल हेल्थ कळते. या दोन्ही गोष्टी कंपनीसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्या लक्षात आलं असेलच. तर अशा पद्धतीने आपण या भागात इक्विटी, असेट्स आणि लायबिलिटीज समजून घेतल्या.